अंतर आहे ना साईडला काही करू एवढी जर चूक झाली का नेलं जातं ट्रक बी जाईन आपली आणि गाडीतला माल बी जाईन गाडीतला माल गाडीत माल भरला आहे चुकून असली ड्युटी लावलं मी ड्रायव्हरची जिंदगी सुखी नाही भावा काय समजा काम कामा म्हणजे असला रस्ता बरोबर समोर गाडी आली का काही दिसत नाही बाबा बघ ना कसला जाग्या टर्न नाही बाबा समोर डायरेक्ट घाई गिरतो वापस गया वड जरा सर रस्ता लईच खराब आहे तुम्ही पुढे ही पुढची ट्रिप परवडत नाही गाडी मेंटेनन्स निघत नाही का सगळंच पाटे तुटत बाबा पाटे तुटत सरळ म्हणे रस्ता कच्चा पुढे चांगला आहे आता आली आपला मंजिल आली 8,500 रुपये घेतलं मेंटेनन्स ना आला बाबा काही का आपण इथं एंट्रीला पैसे घ्यायचे का काय नाही तिथं घेतलं कसे डन डिलिव्हरी डन वड जरा टाकते कॅमेरा बघू ना कुठं खाली घर आहे चोपडी गाडी मग पार्क कुठं करायची आपण कुठं चाललो काय डिलिव्हरी सक्सेसफुली किती रुपये भेटले 10,000 रुपयाची होती 10,000 रुपये खाती के अंदर चलो भाडं कच काढू रस्ता चालला भाया देऊ दुसरं भाडं बघू ना काही आता नाही दगड नाही तर अजून बघू द्या लोकेशन कुठे आहे कसं रिवर्स भेटायचं रिवर्स मारायचं आणि सर किती रुपये घेत काय हो ना सर किती मध्ये बसून किती पडले 500 रुपये ओके फिर सोडायची समोर गाडी आली रस्ता जरा बरा दिसतो मला टाकलं काय नाही म्हणत
दगड घेऊन चाललो आता, डब्बर घेऊन चाललोय. नाही बाबा दगड बघू ना कसं करते तिकडे ना, दगड बघून कसं घालत होते. अरे हप्ता आत नाही बदलीवरच भाई आपण, ही गाडी बदलीवर येते मग अशी आपली गाडी होती, ही बदलीवर आपण चाललोय लोकांच्या. आता आपलं कसं आहे, तिने एक हाणलं 10,000चं भाडं हाणलं, आता हे 2-3 हजार रुपये घ्यायचे बाबा. रस्ता चांगला होता ना ते, आपलं गाडी किंवा म्हणला रस्ता चांगला आहे, सुरू आहे एकदम हायवे कायचं पण हाय बेकारच आहे. बघ ना बाबा दगड बघते कशी मुंडक्या येतं, स्टिअरिंग लॉक झाली, दगड गेले नाही, वाचले ये लय दगड महाग आहेत बाबा, हे 5 दगड पण लय महागायचे. 1.5-2 कोटीचे दगड घे. बघ स्टेअरिंग काम नाही करीन. एक तर मालकाला म्हणलं होतं त्या मालकाला, बाबा गाडीची स्टेअरिंग तुझी खराब झाली, पॉवर स्टेअरिंगचं नाही. तेव्हा म्हणला एवढे तरी मार, दसऱ्याला निनटची करू म्हणले. दसरा गेला आणि दिवाळी गेली बा, त्याला काय आता सांगा. आता जे हा ना, जे पुढे होऊन करतं त्यालाच कळतं बाबा. असला रस्ता बेकार आहे, लोक चांगलेच फक्त एरियातले म्हणून तरी जमतंय. आडवे डायरेक्ट गाड्या टाकीत नाही, साईड तरी द्यायचं म्हणून तरी जमतं. इकडचे असते बाबा आडवे घालते, लोडवरची गाडी वळवायला लागतं टाईम. दगड का साधे नाही ती, त्यातले खाणीतून दगड काढलेली, मोठा दगड हे भेटत नाहीत, बाहेर देशातून आला दगड. 5 दगड ते कोटीच्या वरची मामली ते, आणि आपल्याला किती 2,000 रुपयासाठी, आपल्याला 2-3 हजार रुपयासाठी येऊन मगाची मारी करायची. फायनली आलो मी. ट्रक नाही ना जमवा, GPS लावलेलं आहे त्या मालकांनी. फायनली आलो बाबा, हे भाडं घेत मारलं, बरं झालं. डिलिव्हरी सक्सेसफुल. लावतो एवढी गाडी, दुसऱ्या एखादं भाडं आणतो. आता फायनली आलो तर किती पार्क. किती रुपये भाडं होतं आता? 16,000 रुपये भाडं होतं सनी. काय बरा 16,000 रुपये भाडं भेटलं. हा मला आता देव मालकाकडून घ्या पण 4-5 हजार रुपये तरी बाई एवढे. चला फोनपे नंबर देतो ना माझा, ते करीन ना मला जीपे फोनपे काहीतरी करीन. आता नळ्या न्यायच्यात सनी 2 आपलं एक स्वतःच्या गाडीचं झालं भाडं. आता दुसरा एक बदलीवर आहे, आपल्याकडे नाही ना एवढी गाडी फास्ट. लई जुनं दिसतं हे टिप्पर. करला जॉईंट. नळ्या किती आता 3 आणि 3 6 3 तरी 9 नळ्यात. रेल्वेचं काम चालू आहे तिकडं पल्लरीला. विंडो उघडला, किती भरतं किती म्हणते बघू. आता 500 रुपये घेते एंट्री सी, तिथून जायची. भाडं घेऊन चाललोय बाबा, बस बदलीवर आहे. नाही आता 20 पुढे घेणार आहे
हे टाकायची का आपल्या घरापाशी चालते. गेलं भाडं गेलं सगळंच गेलं आता. कमी लाईव्ह आकडे असून तिकडे नाही